होशील. कोण सांभाळून मला हराम करा नाही तर बच्चे हो बेटे या बाण संभाल के बात कर नहीं तो नहीं जवान काट लूंगा. अरे तारे खूप पहिले तुझ्या सगळे जवान कापणार आहे. परस्त्री म्हणजे तुझ्या बापाचा मान वाटला की नाही तुला. असा मान हवा तर या कोणपुरीचा राजपुत्र आहे मी म्हणेन तसा झाला पाहिजे. शिकारीला आलो पण ही शिकार दिसली मला. चार पायाच्या त्या शिकारीचा नाद सोडून दोन पायाच्या शिकारीसाठी इथपर्यंत यावं समजलं तुला मी कोण आहे तो. राजपुत्र असला तर दुसऱ्याच्या आया बहिणीच्या उपयोगाचा तुला काय अधिकार. राजानं प्रजेचं रक्षण करायचं असतं रक्षण नाही. पण तू तर त्याच्या अब्रूवरच घाला घालू पाहतोस. मग तू कसला राजपुत्र. त्या बाळाबाचा ऐकायचा नाहीत मला. ही पोरगी मनात भरली ती अजून सरळ गेलेली नाही या जगाच्या हातून. तू वडिलांना जन्म मानतेव पण आजचा दिवस माझ्या करून कर. विचारताना जीभ धरून जाईल पहिला तुझी. माझ्या हातात येण्यापूर्वी सगळ्या अशा शिव्याच्या पदव्या देतात. एकदा का माझ्या हातात आल्या दोघं काही सरळ होतात. चल येतेस की नाही. खबरदार एक पाऊल पुढे टाकशील तर बस मनाला आमंत्रण देतो. आणि सांगण्याची तुझी इच्छा असेल तर भोपळे नाहीतर मुखाने बाजूला हो. आज मी हिला घेऊन जाणार. तू पुढे तर होऊ नको छोडा. ना नंदीचा बोट ठेवला तर तुझ्या. क्या जुबान है क्या शर्म है. दिल की रानी हुस्न की परी यहाँ कचरे में क्यों सकती हो. चलो मेरे साथ पकड़ के मेरा हाथ बिठाऊंगा तुझे रोज गाड़ी को. चलो तुझे राज चलो बोल बोल. आगला तुझ्या टाकल्या चला आणि सुरुंग लागू दे तुझ्या त्या राजमहालाला. पण त्या मुलीवर तुझी ही अशी नजर आज डोळे फुटतील तुझे. कुठची बात आहे मेरी जान. जोपर्यंत डोळे आहेत तोपर्यंत हे सुख उभ्या. ललाट आता मात्र स्थान शिता संपत आली. ललाट खबरदार. खबरदार तू काय एवढा येतो ज्याच्या आधी मरतो. कोण आहे तुझी. मला कशाला विचारतोय. मी सांगते ना तुला. बोलो बोलो तुम्हारी बात तो बहुत मीठी लगी. तुम बोलो मेरी जान. विशाल माझा होणारा पती. आम्ही दोघं भी लगीन करणार आहोत. तुला काय करायचंय पण. मला काहीतरी तुझ्याबद्दल वाटलं म्हणून तुझ्या मागून इथपर्यंत आलो. पाहिजे तर तू लग्न करायच्या बरोबर पण केव्हा नंतर मला भेटून गेल्यानंतर.
कळली तुझी मातुमकी जीवन जगलोस